काय झालं, वावड्या जिथं जागरण होतं तिथून जेवून थोडं जागरण पाहिलं आणि असं 10ला लाईन येते. 10ला लाईन आल्यानंतर म्हटलं पण चालू झाली काय मोटर, फक्त शंका काढून यावं. आलो मोटर चालू करून आलो ना, पल्सर गाडी होती. रोज सायकलच राहते पण होती गाडी म्हणून आज तर काल गेलो मी. गाडी वळवली आणि घराकडे निघायचं तर ते असं काटवण थोडंसं त्या काट्याच्या आडला पेल होते. लगेच आडी झाली, एक पाठी मागून आणि एक दोन पुढून. ते मुडकं धरलं, खाली पाडलं आणि मग अंदाजे काठ्या ऐवजी गजाचे तुकडे असणार त्यांच्याकडे. त्या गजाच्या तुकड्याने एकानं हात पाय हाणला आणि एकानं पोतं आणलं होतं, पोत्यात मुंडकं घालायचं. पण मी काही मुंडकं घालू देईना. मग त्यानं माझ्याकडे जर्किंग होतं, ते जर्किंग तोंड दाबून धरलं आणि दोघं जण कसून हाणायचे. हाणल्यानंतर मग ते माझ्या काय पाय एक काम देईना, ते पळून गेले तिघं. पळून गेल्यानंतर मला काय हालचाल करता येईना. ते शेजारी सिंगल फिरलाय ती मोटर होती त्यांची, ते आले. आता लाईट चमकल्यामुळं मी आता रस्त्याच्या काढायला पडेल होतो. तर मी त्यांना हाका मारली, साई साई. ती साई आणि त्याची आई ते तिघं जण 12 वाजल्याला येत होते. मग त्यांनी आवाज ऐकल्यामुळे माझ्याजवळ आली. म्हणजे काय झालं, मला सोरांनी हाणलं. मग नंतर मला चक्कर आली, म्हणजे शरीरच काम देईना. मग त्यांनी मला त्या गाडीवर टाकून मग अंदाज त्यांच्या घरी नेलं. घरी नेल्यावर मला थोडं पाणी दिलं, पळडं नळडं जवळ तासभर आरडतच होतं. तर त्याच्यानंतर मग ते एक ती मुलगी आणि तिचा मुलगा गावात आले आम्हाला सांगा, आमच्या मंडळीनं त्यांना मुलाला सांगायला. मग त्यांनी मला रिक्षात टाकून इथं आणलं सुपारला. काय नेलं त्यांनी तुमच्याकडून? माझ्याकडून चावी मोबाईल घेऊन गेले. माझ्याकडं 15,000 ते 20,000 रुपये होते. कारण की ते आता खाली पाडल्यामुळे त्या खिशात काय त्यांचा परिचय झाला नाही. आणि तिने फक्त मोबाईल आणि चावी काढून आणि पळून गेले. किती वाजले होते साधारणतः? साधारण 11:30च्या आसपास. तुमचं नाव काय? चबुराव बाबूराव भडांगे. माझं नाव राहुल प्रकाश ओळ. मी साईबाबा संस्थान ट्रस्टमध्ये मेल नर्स म्हणून साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला कार्यरत आहे. मी उज्जैन या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलो होतो आणि ह्या घरामध्ये ईशान्य हाऊसिंग सोसायटी ह्या घरामध्ये मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून या घरामध्ये राहतो. या घरामध्ये माझी पत्नी व मी आम्ही दोघंच जण राहतो. मी बाहेर देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेलो होतो उज्जैनला आणि माझी मिसेस ती पण स्टाफ नर्स आहे, ती नाईट ड्युटीला गेली होती. मी उज्जैनहून दर्शन घेऊन पहाटे 4:30-5च्या दरम्यान घरी आलो असता माझ्या असं लक्षात आलं की घरामध्ये कुणीतरी आहे किंवा घराचं लाईट वगैरे चालू होतं. म्हणून मी माझ्या मिसेसला फोन केला तर ती म्हटली मी नाईटला आहे. मग ती जर नाईटला आहे तर घरात कोण आहे असं माझ्या मनात प्रश्न पडला. म्हणून मी लाईट वगैरे बघितले आणि दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला तर हा जो मुख्य दरवाजा आहे हा आतमधनं बंद होता. म्हणून मी मागच्या दरवाजाने गेलो तर मागचा दरवाजा उघडा होता. मी घरात आतमध्ये गेलो तर घरात माझं पूर्ण सामान अस्तव्यस्त केलेलं होतं आणि अस्तव्यस्त केल्यानंतर माझं कमीत कमी 2-2.5 तोळे सोनं व घरामध्ये 20,000 ते 25,000 रुपये कॅश ही नाहीशी झालेली आहे. ही प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आलेलं आहे. पोलिसांनी तुम्ही तक्रार दाखल केली आहे का? शिर्डी पोलीस स्टेशनला मी लगेच तक्रार दाखल केली. शिर्डी पोलीस स्टेशनचे लोक तातडीने आले, त्यांनी संपूर्ण माहिती घेतली, व्हिडिओ काढला आणि माझी तक्रार त्यांनी नोंदवून घेतलेली आहे.